नमस्कार मित्रांनो, बघा आता हे सोलर पंप जो आहे तो जीकेचा आहे. 3 HP चा आणि फाउंडेशन वगैरे खूप चांगल्या प्रकारचं दंडम आहे. हे तुम्ही बघा आता ह्याला जवळपास 6 पाट्या आहेत आणि एकदम ओकेमध्ये फाउंडेशन आहे. मग जे शेतकऱ्याला कोणत्या कंपनीची निवड करावी कळत नसेल, समजत नसेल आणि त्यांची दुधावस्था होत असेल, तर मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ही जीके कंपनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेले आहेत, त्याचे पंप इन्स्टॉलेशन केलेले आहेत, बसवलेले आहे. आणि त्यामुळं मग बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेले आहे, ह्या कंपनीची निवडही केलेली असल्या कारणानं तुम्ही काय करू शकतात, हे जीके एनर्जी जी आहे सोलर पॅनल कंपनी, तुम्ही काय करू शकता, तिची सहज प्रकारे निवड करू शकतात. कारण खूप बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, ह्याची निवड केलेली आहे आणि निवड केलेल्या असल्या कारणानं मग चांगल्यापैकी पाणीही काय करत आहे, ते देत आहे. आता बघा, पाण्याचा डेमो पाहायचा ठरला तर तुम्ही बघा, इथं पाण्याचा डेमो काय केलेला आहे आपल्यासमोर आहे. हे खाली काय करत आहे, पाईपाच्या साहाय्याने पाणी खाली दिलं जातं. हे आवाज वगैरे तुम्ही पाहिलेला असेल. बघा आता हा चांगल्यापैकी 3 HP मानाने हिशोबाने चांगल्यापैकी काय करत आहे, पाणी ते देत आहे. आणि त्यामुळं मग हे एक वीजरोधक आहे तुम्हाला बघण्यासाठी. कारण वीजरोधक राहणं अत्यावश्यकच आहे, कारण विजापासूनचा जो धोका आहे तो काय केला जातो, रोखला जातो. आणि बऱ्याच शेतकऱ्याच्या मनामध्ये एक आस्था निर्माण झालेली आहे की आता आपण कोणत्या कंपनीची निवड करावी, आपल्याला तर सोलर पॅनल बसवायचाच आहे. मग ते 3 HP असो, 5 HP असो. तर ज्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी काय करायचं आहे, एक जीके एनर्जी एक चांगली छानशी कंपनी आहे. फाउंडेशन वगैरे त्याचं एकदम ओकेमध्ये आहे आणि व्यवस्थित प्रकारे काय केली जाते, बसूनही दिली जाते. हे बघा, सगळी फिटिंग वगैरे चांगल्या प्रकारची असल्या कारणानं आणि सर्व्हिस सेंटर, त्याची सर्व्हिस, परत नंतर सामान वगैरे चांगल्या लवकरच त्याची निवड केल्यानंतर काय केले जातात, लवकरात लवकर काय केलं जातं, शेतकऱ्यांना दिलं जातं. ही जीके एनर्जी आहे आणि फाउंडेशन खूप चांगल्या प्रकारचं दिसतं. हे बघा आता. आणि त्यानंतर पाट्या पण त्याच्या स्वतःच त्यांच्याच कंपनीचे आहे. कारण जीकेवाले त्यांचं जे मटेरियल आहे ते जीके अशी एक कंपनी आहे की ती स्वतःचं सगळं काय करत आहे, सगळं शेतकऱ्यांना सामाईन मटेरियल वगैरे जे आहे ते काय करत आहे, देत आहे. दुसऱ्या कंपन्या तरी काय करत आहेत, वेगवेगळ्या ह्याचं कंपन्याचं सामान मागवून घेऊन शेतकऱ्यांना काय केलं जातं, दिलं जातं. पण जीके एनर्जी जी ही आहे ती काय करते, स्वतःचंच पूर्ण सामान काय केलेलं आहे, मटेरियल तयार केलेलं आहे. आणि मटेरियल तयार केलेलं असल्यामुळं मग काय करत आहे, ते शेतकऱ्यांना काय केलं जातं, हे सर्व सामान वगैरे दिलं जातं. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांना कंपन्याची अडीअडचण असेल, काही माहिती नसेल कोणती कंपन्याची निवड करावी, आणि बरेच शेतकरी काय असतात, नवीन असतात, त्यामुळं मग काय करायचं आहे, शेतकऱ्यांनी जीके एनर्जीची जरी 3 HP असेल, मग तुमचं 5 HP, पण हे जे सोलर आहे आपण जे पाहत आहोत ते 3 HPचं आहे सोलर. आणि 3 HPचं असल्यामुळं मग तुम्ही काय करू शकता, जे लहान शेतकरी आहेत, मग ज्यांना बोरवर वगैरे जो पंप इन्स्टॉलेशन करायचा आहे ना, बसायचं आहे, हे सगळं फाउंडेशन वगैरे खूप चांगलं आहे. अशा शेतकऱ्यांनी याची निवड केली तरी काही अडचण नाही. कारण जी माहिती आहे आज त्याची सर्व्हिस सेंटर वगैरे, त्यानंतर बऱ्याच कंपन्या अशा आहेत का सर्व्हिसला थोडंसं काय करतात, प्रॉब्लेम असतो, त्याची सर्व्हिस वगैरे व्यवस्थित नसते आणि सर्व्हिस पण व्यवस्थित देत नाहीत पंप खराब झाल्यानंतर. त्यामुळं मग काय करायचं आहे, सगळं माहिती घेऊनच काय करायची आहे, तुम्ही पंपाची निवड करायची आहे. त्यामुळं मग हे एक पंप बघा, व्यवस्थित प्रकारे चांगल्या प्रकारचा जीके एनर्जीचा आहे. मग तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही काय करायची आहे, ह्या कंपनीची निवड केली तरी काही अडचण नाही. चांगल्या प्रकारचे छान प्रकारे बघा आता हिचं फाउंडेशन वगैरे तुम्हाला पाहावयास मिळत आहे. आणि सगळंच सामानसुद्धा खूप काय आहे, दंडम सामान आहे. दंडम खूप सगळं स्वतःचंच आहे आणि सगळी फिटिंग व्यवस्थित आहे. बघा, हे सगळे वायर वगैरे व्यवस्थित काय केले आहेत, त्याला कवरिंग केलेली आहे. म्हणजे
जेणेकरून शॉर्ट सर्किट किंवा मग करंट लागण्याचं जी भीती आहे ना ती काय झालेली आहे, दूर झालेली आहे आणि शेतकऱ्याची ती भीती लांब झालेली आहे. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, अद्याप कंपनीची निवड केली नसेल त्यांनी काय करू शकतात, हे GK एनर्जी जी कंपनी आहे ना, तिची काय करायची आहे, निवड करायची आहे. आहे की नाही. व्यवस्थित प्रकारे काय केलं जातं, वीजरोधक सुद्धा काय केलं आहे इथं बसवलेलं आहे. त्यानंतर मग हे खाली अर्थिंगचं बघा, अर्थिंगची सिस्टीम पण चांगली आहे. चांगल्या प्रकारे काय केली जाते, अर्थिंग वगैरे दिली जाते आणि पंप पण चांगला ज्याला इन्स्टॉलेशन पण व्यवस्थित चांगल्या प्रकारे काय केलेलं आहे इथं केलेलं आहे. मग जे शेतकरी जी इच्छा असेल GK एनर्जी जे कंपनीची निवड करायची, ते काय करू शकतात, या कंपनीची निवड करू शकतात. हा एक चांगला पंप आहे आणि चांगला पाणी वगैरे व्यवस्थित प्रकारे काय करते, मारतो. त्यामुळं मग ज्यांची शेतकऱ्यांनी अद्याप कंपनी निवडली नसेल ते काय करू शकतात, या कंपनीची निवड करू शकतात. धन्यवाद.